Maharana Resort, Rai Dam Road, Vadoli Tadoba, Chandrapur, Maharashtra. The best place for your holidays has now become official. Hospitality partner for Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024. Beautiful ambience, surrounded by natural jungle beauty. Luxurious and comfortable family rooms, beautiful tents, delicious veg and non-veg food, swimming pool and rain dance. Ideal for Tadoba Jungle Safari, any party, family outing and other occasions. Maharana Resort welcome all the finalists of Mr., Mrs. and Miss India Cosmos 2024 in the internationally famous Tiger Reserve Jungle of Tadoba. Contact number 9822202970, 9822202971, 9822202972. आज ग्रीन प्लैनेट सोसाइटी के डॉक्टर सुरेश चोपने ने बड़ा खुलासा और निवेदन करते हुए बताया कि वर्तमान में घुग्गस के में लॉयड मेटल्स फैक्ट्री प्रतिदिन 500 मीट्रिक टन से अधिक स्पंज आयरन का उत्पादन कर रही है। 2006 में इस प्लांट की क्षमता बढ़ाकर 27,000 टन प्रति वर्ष कर दी गई। इस फैक्ट्री के संबंध में हमारा कथन इस प्रकार है: लोहे के कारखाने मानव निवास से दूर होने चाहिए। स्पंज आयरन लोहे के द्वितीयक उत्पादन की एक बहुत पुरानी विधि है। स्पंज आयरन कंपनियों को उनकी प्रदूषणकारी प्रकृति के कारण दुनिया से बाहर कर दिया गया। अफ्रीका के सभी हिस्सों में स्पंज आयरन कारखानों का विरोध किया जाता है, दक्षिण अमेरिका, लेकिन ये कंपनी हमें चंद्रपुर जिला में नहीं चाहिए जो पहले से ही प्रदूषित है। उन्होंने आगे बताया कि घुग्गस शहर गंभीर रूप से प्रदूषित क्षेत्र के अंतर्गत आता है। 2013 में घुग्गस की CPI 81 था, 90 तक बढ़ा था। 70 से ऊपर की सांद्रता को गंभीर रूप से प्रदूषित कहा जाता है। उससे समाज में घुग्गस की गंभीरता देखी जा सकती है। हालांकि हम कृषि आधारित उद्योगों का स्वागत करते हैं। स्वास्थ्य संबंधी समस्याएं इतने अधिक प्रदूषित वातावरण के कारण घुग्गस शहर श्वसन संबंधी बीमारियों का घर बन गया है और ये पहले से ही रहने लायक नहीं है। यहाँ तक कि ये एक्सटेंशन सेहत के लिए भी बेहद खतरनाक है। इसलिए ग्रीन प्लैनेट सोसाइटी की ओर से अतिरिक्त क्षमता वाले इस लौह संयंत्र का पुरजोर विरोध किया जा रहा है। यदि यह संयंत्र शुरू होता है तो पहले से ही अत्यधिक प्रदूषित घुग्गस शहर की स्थिति खराब हो जाएगी। यदि ये कारखाना शुरू होता है तो ये देश की शून्य कार्बन उत्सर्जन नीति के खिलाफ होगा और सार्वजनिक स्वास्थ्य के लिए खतरनाक होगा। इसलिए उन्होंने विनम्रता पूर्वक अनुरोध किया है कि संयंत्र नहीं होना चाहिए। येत्या 30 तारखेला घुग्गस येथे एक पर्यावरण जनसुनावणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि लॉयड मेटलचा जो इथे प्लांट आहे त्या प्लांटचं एक्सपान्शन करण्यात येत आहे आणि या एक्सपेन्शनसाठी त्याच्यासोबतच 6-7 पुन्हा छोटे मोठे जे त्याला लागणारे जे प्रोजेक्ट्स आहेत ते तिथे लावण्यात येत आहे। खरं तर आधीच घुग्गस शहर हे अतिशय प्रदूषित शहर झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचं शहर आहे। इथे अनेक उद्योग आहेत। इथे 4ही MIDCs आहेत। त्या MIDC अतिशय प्रदूषित झालेले आहेत आणि अजूनही जे उद्योग येणारे आहेत ते उद्योगही पण प्रदूषित उद्योग येत आहेत। आमची मागणी आहे की इथे घुग्गसला आता एकही उद्योगाची गरज नाही आहे, एक्सपान्शनची पण गरज नाही आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या 4ही MIDC आधीच प्रदूषित आहेत, तिथे पण कुठल्याही उद्योगाची आता गरज नाही आहे। चंद्रपुरामध्ये प्रदूषण न करणारे उद्योगाची गरज खरं तर आहे, पण इथे अशा प्रकारची प्रदूषणकारी उद्योग येत असेल तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांनी कसं जगणार आहे। त्याच्या आजच आरोग्याच्या समस्या आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आणि पुन्हा अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स इथे देत असतील तर पुन्हा आरोग्याच्या समस्या जास्त आहेत। या प्लांटला लागणारे जे म्हणजे वाहतूक होणार आहे त्या वाहतुकीचं प्रदूषण प्रचंड मोठं राहणार आहे। आधीच आपण पाहतोय की गडचिरोलीमधलं जे आयरन इथे आयात केलं जात आहे, इथे येत आहे, त्याच्यामुळे जे ट्रॅफिक आणि वाहतुकीची समस्या निर्माण झाली, प्रदूषण निर्माण झाली आहे। म्हणून असे जे उद्योग आहेत जिथे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा उद्योग नाही आहे, लोकांना गरज आहे रोजगारांची, अशा ठिकाणी या प्रोजेक्ट्सला नेण्याची गरज आहे आणि म्हणून या उद्योगाला, अशा उद्योगांना, येणाऱ्या भविष्यातल्या सर्व उद्योगांना, कारण पुन्हा थर्मल पॉवर स्टेशन पण पुणे याची शक्यता आहे, तर इथल्या लोकप्रतिनिधींनी विरोध करावा, मंत्री लोक आहेत त्यांनी विरोध करावा ज्या जिल्ह्यातील, आणि इथे पर्यावरणवादी असो, सामाजिक संस्था असो, त्यांनी विरोध करावा आणि यानंतर अशा प्रकारचे प्रोजेक्ट चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणू नये। मुलींकरिता सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन द्वारा संचालित मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर सादर करीत आहे खास SSC पास मुलींकरिता 1 व 2 वर्षीय अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम। 1 वर्षीय बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका ड्रेस मेकिंग, फळे व भाज्या संस्करण, बेकर अँड कन्फेशनर, सेक्रेटरियल प्रॅक्टिस इन इंग्लिश। तसेच 2 वर्षीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका
इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स आणि फक्त एसटी म्हणजेच आदिवासी अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 1 वर्ष बिगर अभियांत्रिकी अभ्यासक्रम मध्ये शिका कॉस्मेटोलॉजी, ड्रेस मेकिंग, कटिंग अँड सुईंग, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता या वेबसाईटचा वापर करू शकता. तसेच आमच्या संस्थेत सुद्धा आपले ऑनलाईन फॉर्म निःशुल्क भरून दिले जातील. ITI मुलींची इथे 10 ट्रेड आणि 12 युनिट आहे आणि शासनाच्या विविध योजना इथे राबवल्या जातात. मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर, सिव्हिल लाईन्स, जुना वरोरा नाका, जिल्हा चंद्रपूर. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला